म्हणजे पावसाळ्यातला आपला पहिला ट्रेक आज आपण चालू करतोय। सुरुवात आपण हरिश्चंद्रगडापासून करतोय आणि आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहे की या ठिकाणी नाळ 2 ची त्या ठिकाणी शूटिंग झाली होती। जुन्नर तालुक्यातलं एक निसर्ग संपन्न असलेलं खिरेश्वर हे गाव। खिरेश्वरचे गावकरी आलेले आहेत। काय बाजार घेऊन आले काय? ओतूरचा मडता बाजार। खिरेश्वर गावातून तोलार खिंडी मार्केट जो ट्रेक चालू होतो त्याच्या अगोदरच या ठिकाणी गणपती मंदिर आहे। संकेत हॉटेल बरोबर ना? मारुती मेमने राईट, मारुती मेमने यांचं संकेत हॉटेल आहे। या ठिकाणी चेंजिंग रूम, जेवणाची सोय, व्हेज नॉन व्हेज अशा असंख्य सुखसोयी आहेत। ट्रेक चालू केल्यानंतर हे पहिलं हॉटेल भेटतं। काय तुझं नाव? वैष्णवी। उद्या आल्यावर भजी खात होतो आजचे। हा एक काठी घेतो आता। विघ्नेश कसा वाटला ट्रेक? अजून 10% झालाय। नारायणगाव काय वय बाबा? का वयात यायचंय? 60 क्रॉस असेल? 72। बापरे, एसटी फ्री आहे। वा, बाबा वयात आला आणि आपण म्हातारे झालोय। आता या ठिकाणी सरबत पिलोय आणि आपण आपला परत हरिश्चंद्रगडच्या ट्रेकला सुरुवात करतोय। आता आपण तोलार खिंड क्रॉस करून या ठिकाणी रेलिंग क्रॉस करतोय। विघ्नेश पहिल्यांदाच अनुभव घेतोय हरिश्चंद्रगडाचा। 6:15 झालेले आणि जवळजवळ हरिश्चंद्रगडावर मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहे। आता रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि सगळी मंडळी उशिरा आलेली आहे। कोण कोण आहे? सचिन वाघे, दत्त वाघे। चला आता जेवण करू आणि सकाळी भेटू डायरेक्ट। सकाळचे 6:30 7 वाजले आणि आता दात न घासता या ठिकाणी स्वयंपाकाची तयारी चालू आहे। दात घातले का? काय पारुश आहे। आता या ठिकाणी आपण पोहे बनवणार आहे, त्याच्यानंतर अजून काय बनवणार आहे? चहा कॉफी। आणि सगळं बनवून झाल्यानंतर हे खाणार आहे, पिणार आहे आणि नंतर कोकणगडाला जाणार। मम्मी जर स्वयंपाक करत असली तो पाठीमागे उभी राहिलं, काय करते मम्मी? मजा येते। अरे तुम्ही पार जवळजवळ 1 किलो पोहे संपवले आणि आतापर्यंत मॅगी काय खाता का? काय करता तुम्ही? फिरायला आले का कशाला आले? चला निघा, नाश्ता झालेला आहे आता। चला कोकणगडा। मी रात्रभर प्रवास करून थकलेले आहेत, आराम चालू आहे। उघड्यावर आराम करतात ते, तसं आराम करता येईल तसं करून घ्यायचं आणि पुढचा प्रवास चालू करायचा। हरिश्चंद्रगडावरचं ही जी पिंड पाहण्यासाठी हे प्रमुख आकर्षण आहे या गडावरचं। कितीला आहे करवंद? घ्या घ्या चला। आणि पाण्याची बॉटल तू कितीला आहे बाळा? आपण हरिश्चंद्रगडावरून आता रिटर्न जातोय आणि बालेकिल्ल्याजवळ या ठिकाणी मॅगी बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे। आणि मॅगी तर या 4 जणांनी मिळून आहे ना इथं या ठिकाणी यांनी मॅगी बनवलेली आहे आणि सुरेख अशी मॅगी बनवली काव्याने आज। फायनली 3:30 वाजता आपण परत आपल्या खिरेश्वरच्या बेस पॉईंटला म्हणजे मारुती मेमने ज्या ठिकाणी आपण गाड्या लावल्या होत्या त्या ठिकाणी आलेलो आहे। आणि हा व्हिडिओ नक्की बघा, खूप मजा आली पोरांमुळे। शिव ट्रेकर्स, गोष्ट एका प्रवासाची। नमस्कार मित्रांनो, शिव ट्रेकर्समध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। पावसाळा ह्या वर्षी लवकर चालू झालेला आहे, कारण मेच्या मध्यांतरानंतर पावसाळा चालू झाला आणि ह्या वर्षी पाऊस लवकर आहे, कारण 27 मेलाच मान्सून आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा केरळमध्ये भारतामध्ये येतो आहे। तर आज आपली पहिली ट्रिप आहे मान्सून ट्रेक, म्हणजे पावसाळ्यातला आपला पहिला ट्रेक आज आपण चालू करतोय आणि त्या ट्रेकचं उद्घाटन म्हणजे सुरुवात आपण हरिश्चंद्रगडापासून करतोय। आणि हरिश्चंद्रगडला बऱ्याच वेळा गेलो, मागच्या वर्षी पण ह्याच टायमिंगला गेलो होतो आणि खूप मजा आली। तोच अनुभव परत एकदा घेण्यासाठी आज आपण परत हरिश्चंद्रगडला चाललो आहे। आज आपल्याबरोबर आहे बाळा पंडित, विघ्नेश, माझा पोरगा छोटासा। आणि आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहे की या ठिकाणी नाळ 2 ची ज्या ठिकाणी शूटिंग झाली होती हे असं गाव आहे आणि जुन्नर तालुक्यातलं एक निसर्ग संपन्न असलेलं खिरेश्वर हे गाव। आणि ह्या खिरेश्वर गावामध्ये आपले नागनाथ मंजुळे यांनी नाळ 2 ची शूटिंग केली होती आणि या ठिकाणचा भरपूर परिसर त्यांनी त्या पिक्चरमध्ये त्यांनी शूटिंग केलं होतं। तर आता आपण ज्या किराणा दुकानातसुद्धा शूटिंग झाली होती या किराणा दुकानातून आपण आता पोहे घेऊया, काय शेंगदाणे घेऊया। काय म्हणता? या खिरेश्वरचे गावकरी आलेले आहेत,
काय बाजार घेऊन आले काय? ओतूरचा मडचा बाजार. अरे वा. चला सगळे बाजार घेऊन आलेले आहेत. चला आता आपण पटकन घेऊया आणि 2 वाजलेले आहेत. आपण गड चढायला चालू करू. आज किती पाऊस येईन माहिती नाही, पण चला येताना काळूला पाणी चालू झालं का? किती पाणी? चांगली दार. चांगलं चांगलं. काय म्हणतो आडराईला का? त्या वर्षी तुम्हाला एक्सप्लोर करू. मग काय काय असतं? काय आता मॅगीन बजेल काय? हा का? मग मला पाहिलं असेल ना, 2 वेळा येऊन गेलतो की. घेतले का? ठीक आहे ठीक आहे. जा पैसे हे दर पैसे घ्यायचे व्यवस्थित काढ. चला आता विघ्नेश या दुकानामध्ये शेंगदाणे आणि पोहे घेतोय. वर जाऊन आपल्याला नाश्त्याला पोहे करायचे. डबा घेतलेला ते आपण आज संध्याकाळचा. खिरेश्वर गावातून निघालेलो आहे आणि खिरेश्वर गावातून तोलार खिंडी मार्गे जो ट्रेक चालू होतो त्याच्या अगोदरच ह्या ठिकाणी गणपती मंदिर आहे. आणि ह्या गणपती मंदिराच्या समोरच या ठिकाणी एक छोटंसं घर आहे, म्हणजे हॉटेल आहे. संकेत हॉटेल बरोबर ना? मारुती मेमने राईट. मारुती मेमने यांचं संकेत हॉटेल आहे. या ठिकाणी तुमचा राहायची जेवणाची सोय होते. आडराई ट्रेकचे सुद्धा लोक इकडे येतात. हरिश्चंद्रगडचे सुद्धा पर्यटक या ठिकाणी येतात. आणि बाळूचं आणि मारुती मेमनेंचं नावाचं नातं आहे. त्याच्यामुळे आता आपण या ठिकाणी गाडी लावलेली आहे आपली 2 व्हीलर आणि आपल्या ट्रेकला स्टार्ट करतोय. आता बरोबर वाजले 2:15. इकडं नवीन केलं का? अरे वा. मारुती दादानी यावेळेस इकडं 6 रूम काढल्यात. एका रूममध्ये किती जण झोपू शकतात? मोठा बेड आहे. इकडं नवीनच चालू केलेलं आहे मारुती दादानी. या ठिकाणी पण पर्यटक जर मुक्कामाला येणार असेल तर या ठिकाणी राहायची सोय होऊ शकते. आणि वन डे जरी असलं तर या ठिकाणी चेंजिंग रूम, जेवणाची सोय, व्हेज नॉन व्हेज अशा असंख्य सुखसोयी आहेत. बाळूदादा आपलं याच्याकडे मारुती दादाकडे नंबर मी स्क्रीनवर थोड्या दिवसांनी टाकेल. म्हणजे या व्हिडिओच्या स्क्रीनवर तुम्हाला त्यांचा नंबर येऊन जाईल. आता आपण जास्त वेळ न दवडता ट्रेकला चालू करू. चला ना. म्हणजे ट्रेक विघ्नेशचा पहिला ट्रेक आहे हरिश्चंद्रगडचा. हरिश्चंद्रगड नाही केला तू अजून? तू कधी आलता हरिश्चंद्रगडला? अजून क्रॉसिंगला इकडं नाही. तू जीवधनला गेलता. हा गड मोठा आहे. चल निघ. तू काळू वॉटरफॉलला आलता. इकडं नाही आला अजून. अरे वा. या ठिकाणी काठी भेटते. कारण ट्रेक मोठा आहे हरिश्चंद्रगडचा, त्याच्यामुळे या ठिकाणी काठीची गरज पडू शकते. किती रुपयाला काठी? 20 रुपयाला. कसलं आहे लाकूड आहे? रायवळ आहे का? अरे वा. घ्यायची काठी? लागल काठी? हा एक घे. काय तुमच्या हॉटेलचं नाव? हॉटेल सार्थक. यांच्याकडे चहा, भजी, थंडगार लिंबू सरबत आणि ट्रेक चालू केल्यानंतर हे पहिलं हॉटेल भेटतं. काय तुझं नाव? वैष्णवी. कितवीला आहे? 8वीला. 8वीला आहे का? आता सुट्ट्या आहे म्हणून काठे विकते. भजी येतं का तुला? उद्या आल्यावर भजी खात होतो आजची. हा एक काठी घेतो आता. या काठीची 20 रुपये सांगितली. तिचा 1ही रुपया कमी न केला आम्ही. अजून केलेला नाही आहे. हाय त्याच किमतीमध्ये आम्ही काठी घेतो आहे. आणि ह्या अशा लोकांकडून कधीही कोणत्या वस्तूचे रेट कमी जास्त केले नाही पाहिजे. बरोबर का बाळू? बरोबर ना. चला एक काठी घेऊ आणि चालू करू ट्रेकला. पहिला ब्रेक घेतलेला आहे. आता आपण या स्टॉपला आहे. सर्वच ट्रेकर या ठिकाणी येऊन पहिला ब्रेक घेतात. आता ही आहे पुढं तोलार खिंडीची वाट. ह्या डोंगरावर आपल्याला वर जायचं आहे. समोर दिसतोय तो. आणि या समोरचं नेडं आणि ह्या नेड्याच्या पलीकडे हा एक जुन्नर वाट, जुन्नर दरवाजा. विघ्नेश कसा वाटला ट्रेक? अजून 10% झालाय. अजून किती करायचं? अजून 90% जायचंय. कसं वाटतंय आता? दमला ना?
हा दमलं लगेच. अरे अजून 90% चढायचं. थांबत थांबत जा ना. जाऊन जायचं ना, पण का घरी जायचं? घरी नाही का? जायचंच म्हणते पोरग. हो, कधी काल गेलते का? सकाळी सकाळी कळम नांदूरचे का? अरे वा, आमच्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. कोणती चॅनल? शेव ट्रेकर्स यूट्यूब चॅनल. बाबा पण कळमचे का? अरे वा, नारायणगाव. काय वय बाबा? का वयात यायचंय? हे बघा आता बाबा आता शिकवयात आले असं म्हणावं लागेल. 60 क्रॉस असेल. 72. बापरे, एसटी फ्री आहे मला. एसटी फ्री आहे. वा, इकडे किती वेळ बाबा? दुसरी पहिल्या वेळेस कधी आले? त्याला बरेच दिवस जात. बाबा वयात आला आणि आपण म्हातारे झालोय. चांगली गोष्ट आहे. आता वरती चढताय? हा मुक्काम आहे आज. खर तर मेची 31 तारीख आहे. या ठिकाणी समोर सुद्धा हे जे या पावसाने बरेचसे वॉटरफॉल आणि घळी हे पाण्याने वाहू लागले आहेत. समोर सुद्धा एक घळ आहे, तिकडं पण पाणी वाहत आहे चांगलं. आणि हरिश्चंद्रच्या ट्रेकमध्ये या ठिकाणी एक महत्त्वाचा पार्ट आहे, हा सेकंड पार्ट. या ठिकाणी आपण दुसरा टप्पा म्हणतो या भागाला. या ठिकाणी प्यायचं पाणी असतं आणि दोन्ही बाजूला 2 उंबराचे झाडं आहेत आणि अतिशय स्वच्छ आणि खळखळणारं पाणी मे महिन्याच्या एंडिंगला चालू झालेलं आहे. वा, हे प्यायचं पाणी बरं का विघ्नेश? फिल्टर आहे. हो, फिल्टरचं पाणी. तर पाणी भरूया, आपल्या बाटल्या आहेत त्या रिफिल करूया आणि पुढे जाऊया. आता आपण ही समोर दिसते तोलर खिंड, त्याला वाघदरी बोलतात. आणि ह्या डोंगराने आपण वर जाणार आहे. आपण मुद्दामून या साईडला, तर हा रोड नाही आहे, जाण्याचा मार्ग नाही आहे. ही जी घळ दिसते तुम्हाला, हीच आहे काळू नदीचा उगम. आणि या ठिकाणापासून ह्या काळू नदीचा उगम झालेला आहे. आणि ते काळू नदीचं पाणी, ते पात्र तुम्ही बघू शकता. हे एकदम घनदाट जंगल आहे या ठिकाणी हे समोर. आणि समोर दिसत तुम्हाला जलाशय पिंपळगाव घेतला. समोरचा आहे सिंधोळा, तो समोरचा किल्ला. खरंच सरबत प्यायच्या गडबडीत व्हिडिओ करायचं लक्षात नाही राहिलं. पण या ठिकाणी मागच्या वर्ष झालं बरोबर, या ठिकाणी बाबा होते, यांचे वडील. आणि या ठिकाणी आम्ही सरबत वगैरे आणि मस्तपैकी भेळ केली होती, कैरी वगैरे अप्रतिम भेळ केली होती बामणे सरांनी, रायकरनी. आणि या ठिकाणी आल्यावर जोरदार पाऊस चालू झाला होता आणि आम्ही ओल्या कपड्यावरच आम्ही मुक्काम केला होता. आणि या ठिकाणी आम्ही खरं खाली जाणार होतो, पण बाबांनी, यांच्या वडिलांनी आम्हाला शिव्या घातल्या. म्हटले तुम्ही काय वयस्कर किंवा म्हातारे झाले काय, गप वर जा, खाली जायचं नाही अजिबात. ट्रेक पूर्ण केल्याशिवाय खाली यायचं नाही. म्हणजे आम्ही त्या भर पावसात हा पूर्ण ट्रेक केला. तर कोणामुळं? तर बाबांनी आम्हाला शिवी घातली होती म्हणून. तर चला आता या ठिकाणी सरबत पिलोय आणि आपण आपला परत हरिश्चंद्रगडच्या ट्रेकला सुरुवात करतोय. 4:30 वाजलेले आहेत आणि आता आपण तोलर खिंड क्रॉस करून या ठिकाणी रेलिंग क्रॉस करतोय. विघ्नेश पहिल्यांदाच अनुभव घेतोय हरिश्चंद्रगडचा. हळूहळू चला. आपल्याबरोबर मुंबईचे काही 2 पोरं आहेत बरोबर. चला आता आपल्या जवळजवळ बराचसा आपण वरच्या सपाटीला आलेलो आहे. या ठिकाणी सेकंड नंबरची झोपडी आहे, लामटे बाबा ना, लामटे बाबा. आणि या ठिकाणी ह्या झोपडीपासून जर आपण झोपडीला जर तोंड करून उभं राहिलं तर राईट साईडने एक रोड गेलेला आहे आणि एक डाव्या साईडने गेलेला आहे. तर शक्यतो बालेकिल्ल्याच्या साईडने गेलं सगळ्यात सुरक्षित. कारण या साईडने जर गेलं राईट साईडने तर धोक्यामध्ये हरवण्याचे चान्सेस असतात आणि इकडला रोड नवीन माणसांना लवकर सापडणार नाही. त्याच्यामुळं आणि जर डाव्या साईडने गेलं तर 10 मिनिटं तुम्ही अजून लवकर जाल आणि सुरक्षित जाल. त्यामुळे आपण आता डावेकडला रोड वापरूया. आणि लांबटे काकांच्या इथं रात्री जर उशीर झाला तर इथं राहू शकता. इथं जेवण, नाश्ता, चहा पाणी सगळी सोय या ठिकाणी आहे. आणि या काकांना नक्की भेट द्या, कारण इथले प्रसिद्ध हे काका आहेत इथे. आणि या ठिकाणची नाश्ता अतिशय चवदार असतो. या ठिकाणचा चहा सुद्धा अमृततुल्यपेक्षा कमी नाही.
आपण आपल्या ट्रेकला चालू करूया परत एकदा. 6:15 झालेले आणि जवळजवळ हरिश्चंद्रगडावर मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहे. आता जवळपास 2ला चालू केलं तर चालायला आणि आता जवळजवळ 7 वाजलेत. म्हणजे ते 3 तास 3, 4, 5 तास लागले वर यायला. आम्ही खूप रमत गमत आलो आहे विघ्नेशमुळं. विघ्नेशला काही ठिकाणच्या गोष्टी सांगत आलो का रे विघ्नेश? हा ना, त्याच्यामुळे थोडा वेळ घेतला. चला आता जाऊया. मुक्कामाची कुठं सोय ते पहिल्यांदा बघूया आणि नंतर पुढचा प्लॅन करू. चला शेवटी आपण मंदिराजवळ आलेलो आहे. त्या ठिकाणी बाळू काहीतरी शूटिंग करतोय. आता मुक्कामाची सोय कुठं आहे ते पहिल्यांदा बघूया आणि मग पुढचा प्लॅन करू. तर या ठिकाणी राहायची जेवणाची सगळी सोय होती आणि गोव्यामध्ये पण आहे. बघू आता काय प्लॅन. चला रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि सगळी मंडळी उशिरा आलेली आहे. कोण कोण आहे? सचिन वाघे, दत्त वाघे. तू कोणाचा रे बाळा? हा कोणाचा? असं आहे काय? तू कोणाचा रे? तू बोलूच नको. आणि ही बर. चला आता हे सगळे जेवायला बसलेले त्या ठिकाणी. काय काय आणलं सचिन खायला? उशीर काय झाला निघायला एवढा? वादळ होतं, घरातलं वादळ. चला तर या ठिकाणी पोरांसाठी मॅगी बनवते बाळा आणि विघ्नेश पण आता काय भाजी चपाती खातो का? वा, मॅगी झालेली. या ठिकाणी आता जेवणाचा आस्वाद घेतात ते सगळेजण. आणि या ठिकाणी बाजूला पण टेंट लावलेले. चला आता जेवण करू आणि सकाळी भेटू डायरेक्ट. काय रे बाळा? बरोबर का? चालतं. अरे हाई बाळा, ती कुठे? गुड मॉर्निंग. माझ्याकडे का त्याच्याकडे? तुमच्याकडे सगळ्यांकडे. गुड मॉर्निंग सगळेजण. सकाळ झालेली आहे. सकाळचे 6:30 7 वाजले आणि आता दात न घासता या ठिकाणी स्वयंपाकाची तयारी चालू आहे. दात घातले का? काय पार. आता या ठिकाणी आपण पोहे बनवणार आहे. त्याच्यानंतर अजून काय बनवणार आहे? चहा कॉफी. आणि सगळं बनवून झाल्यानंतर हे खाणार आहे, पिणार आहे आणि नंतर कोकणगडाला जाणार. कोकणगड पाहिलं का? आणि बाळूचाचे पोहे. बरं, बाळूचाचे पोहे खाल्ले की कधी? नाही, आज खा. हरिश्चंद्र पहिल्यांदा केलं. आणि तू रे डोकेदुखी 2दा. तू 2दा. तू बाळा? मी तुमच्यासोबत असतो दरवेळेस. असं आहे का? चला आता बाळूच्या हातचे आपण पोहे खाऊया. आणि बाळूचा हात स्वयंपाक 1 नंबर लागतो. त्याच्यामुळं तुम्हाला अजून रेसिपी दाखवणार आहे बाळूच्या मी. तिथं आता जवळजवळ किती जण झाले? हे 4 जण, 3 जण, ते 2 5 आणि आम्ही 2, म्हणजे जवळजवळ 8 7 जण झालो का? किती झाले? 1 2 3 4 7 जण झाले. 7 जणांचे पोहे आता या ठिकाणी करणार आहे. 7 जण. हा 8 जण. मी राहिलं. तुला पकडलंच नाही. गणपती. चला गणपती बाप्पा आहे. चला आता पोहे करूया सगळी. बाळू कसा कांदा कापतो दाखव जरा. टोमॅटो आहे कांदा काय? टोमॅटो इकडे बघ. चिलिम बाबा. वाढू याला म्हणतात आवड. 57 पोरगी म्हणते बाबा मी पोहे करणार. आणि हे बघा काढा ना फोटो आतमध्ये येऊन. तिथे येऊन काढा ना. काय काय
बोल ना. मम्मी जर स्वयंपाक करत असली तर तो पाठीमागं उभी राहिला काय करते मम्मी? मग तू पळून जाते का? मग करू लागते का? स्वयंपाकाची आवड लागली का? असं नाही का बाबा मजा येते आणि मग नादू झालं मम्मी ठोकी काय करते? खरं बोल हसले तू. काय काय बनवतं तुला येतं आतापर्यंत? भाकरी येतात का बनवता? काय काय येतं बनवता? आणि पोहे? असं आहे का? मग इंडक्शन घ्यायला सांग ना मम्मीला. इंडक्शन ते याचं असं लाईटचं त्याच्यामुळे मस्त जमतं. हा पुढच्या वेळेस पोहे खायला भेटले पाहिजे आम्हाला तुझ्या हातचे. काय आता नाही तर करते का तू आता? काय झाले पोहे मित्रा? हो ना काय पोरं मनाने नाही का? चांगले झाले चांगले झाले का? पोहे आवडले का रे? हा मस्त का? काहीच आवडतात? बाळाला मारीत तुला. आवडले ना? हा मीठच आहे. हा व्हाईट शुगर नाही. चला पोहे झालेले होता खाऊन घेऊया. परत दुःख आलेलं आहे. चला मस्तपैकी ताव मारू. अरे तुम्ही पार जवळजवळ 1 किलो पोहे संपवले आणि आतापर्यंत मॅगी काय खाता का? काय करता तुम्ही? फिरायला आले का कशाला आलेत? होय ए बाळा मम्मीचं आवडत नाही म्हणून तू इकडं जास्त खाती का? आता मम्मीला हा म्हटले तू आता अदुगर हा म्हटले. हा मग आता हा व्हिडिओ तुझ्या मम्मीला दिसणार ना. पोरांनी 1 किलो पोहे संपवलेत. त्याच्यानंतर आता ही मॅगीचं एवढं मोठं पॅकेट. आता चहा बनवायची तयारी चालू आहे या ठिकाणी. हा लाईनीत हे बघा नंबर लावून बसलेले आहेत एका मागे एक. ए बाळा असं माग नाही बसती वेगळं वाटतं जरा काहीतरी. चला आता चहा बनवूया मस्तपैकी. चला निघा नाश्ता झालेला आहे आता. चला कोकणकडा. चला दत्ता भाऊ. झोप नाही ना एवढं खाऊन निघालेत. तू तर मम्मीला पाठवतो व्हिडिओ. थांब जरा बाळा ते राहिलं चपाती राहिली. चला दुःख जास्त असल्यामुळं आता कोकणकडा कॅन्सल झालाय. आता आपण जाऊया मंदिराकडं. मंदिराचं दर्शन घेऊन आपण परत परतीच्या प्रवासाला चालू करूया. या ठिकाणी रात्रभर प्रवास करून थकलेले आहेत. आराम चालू आहे. उघड्यावर आराम करतात ते. तसं आराम करता येईल तसं करून घ्यायचं आणि पुढचा प्रवास चालू करायचा. हा मंदिराजवळ आणि या ठिकाणी हजारो पब्लिक येतात. हजारो पब्लिक जिकडं बघावं तिकडं पब्लिक आहे. आता धुक्यामुळं कळत नाही आहे. आणि सकाळी खरं तर वातावरण क्लिअर झालं आणि अचानक परत धुकं चालू झालेलं आहे. त्याच्यामुळं ढगांची लेअर बघायला आलो ते खरं प्लॅन कॅन्सल झाला. चला दर्शन घेऊ आणि जाऊ पुढं. आता मंदिराजवळ आलेलो आहे आता आणि दर्शन घेऊया. कमी वेळेत गर्दी जास्त आहे. जाऊ जा. पोरं नाही आले. चला चला या बाय. चला दर्शन झालेलं आहे आता. आता बघूया पुढं काय काय पाहायला भेटतंय. समोर मोठा नंदी. इकडे पण गुहा आहे. इकडे कोणी मुक्कामाला नव्हतं वाटतं. तू मागे का? पुढे खाली खाली जायचं. तिथं पाया पड मस्त तिकडे जाऊन. बाळांन ते कुठे आहेत? चला. तर मे महिन्यात एवढं चांगलं वातावरण होत नाही कारण मेच यावेळेस लवकर पावसाळा चालू झाल्यामुळे हे वातावरण तुम्हाला पाहायला भेटतंय. खरं तर जूनच्या मध्यांतर हे वातावरण तयार होतं. पण ह्यावेळेस लवकर 15 दिवस अगोदरच या ठिकाणी पावसाळा चालू झालेला आहे. चला जाऊया. या ठिकाणी आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण रिटर्न जाऊया. हे दाखवा. चला 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 हे कुंड बघू. खालचं बघू आणि नंतर वर आलं बघू. चला चला आता खालचं कुंड जाऊन बघू आपण जरा.
चला 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 विघ्नेश चल. गर्दी भरपूर आहे आज. चला कालचं कुंड दाखव यांना आता. खाली आता ही पिंड पाहण्यासाठी चाललेले आहेत सगळे. दत्ता चाललाय, पावळी चाललाय. नीट चाला, पाय घसरण. मंदिराचं दर्शन झाल्यानंतर खरं या पिंडीचं दर्शन घेतात लोक आणि यासाठी भरपूर गर्दी केलेली पर्यटकांनी. हरिश्चंद्रगडावरचं ही जी पिंड पाहण्यासाठी हे प्रमुख आकर्षण आहे या गडावरचं. आता ते बघूया आपण चला. आता हे सगळी फोटोग्राफी चालू आहे या ठिकाणी. या ठिकाणी पिंड आहे. पर्यटक सगळे तर दर्शनासाठी वर चढलेले आहेत. पाणी साठायला सुरुवात झालेली आहे. चला आता जाऊया. चला चल चल चालत तर आता परत मंदिराकडे जाऊया. चला वाघ खाली. डोक्यावर 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 घे ना पाणी. अरे डोक्यावर घे तर. कितीला आहे करवंत? घ्या घ्या चला. आणि पाण्याची बॉटल तू कितीला आहे बाळा? 5वीला. आता किती सुट्टे किती राहिले? सुट्टे किती दिवस आहे? 8 दिवसभरात किती बाटल्या विकल्या? किती बाटल्या विकल्या? ठीक आहे ठीक आहे. थंडी वाजत नाही का तुला? नाही वाजत? कुठला आहे? 5 इथला का खिरेश्वरचा आहे? 5 नाही. काय नाव तुझं? आडनाव काय? बादडचं आहे का? चला चला खावा. आपण हरिश्चंद्रगडावरून आता रिटर्न जातोय आणि बालेकिल्ल्याजवळ या ठिकाणी मॅगी बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे. आणि मॅगी बनवायचं काम काव्या, विघ्नेश. तुझं नाव काय? श्रीमय. श्रीमय. आणि तू कोणतरी गणप्या? तू गणप्या तुझं नाव. तर या 4 जणांनी मिळून आहे ना इथं या ठिकाणी यांनी मॅगी बनवलेली आहे. आणि सुरेख अशी मॅगी बनवली काव्याने आज. त्याच्यामुळं आता परत चालू आहे. जवळजवळ 5-6 पॅकेट संपलेली आहेत आज. आता अजून एक बनवायची पप्पाला आणि त्यांना सगळ्यांना. ही खाऊन झाली का? खेड कुठं? प्रॉपर खेड का? राजू काय वाटते? एक नंबर. अच्छा. मी इकडलाच आहे. परतीचा प्रवास आहे आणि या ठिकाणी जुन्नरचे कुठले जाणार रोड आहे. जुन्नरचे काय बाजळ का? आडनाव काय? लांबटी. लांबटी. लांबटी या ठिकाणी सरबत आहे. या ठिकाणी सरबत आणि काय भेटतं? सॉफ्ट ड्रिंक. कोकम सरबत पण भेटतो. लिंबू सॉफ्ट ड्रिंक आला. बिस्किट पुढे पण आहेत. हसू नको यार खरंच. काय पण आम्ही बोलत होतो उगाच. तर या ठिकाणी आता सरबत मध्ये घेऊ आणि जाऊया पुढे. फायनली 3:30 वाजता आपण परत आपल्या खिरेश्वरच्या बेस पॉईंटला म्हणजे मारुती मेमाने ज्या ठिकाणी आपण गाड्या लावल्या होत्या त्या ठिकाणी आलेलो आहे. आणि तसं 1 तास लवकर आलो असतो पण आपण मध्ये आपली भेळीची पार्टी झाली, मॅगीची पार्टी झाली. पोरांनी खूप असा एन्जॉय केला ह्या ट्रेकमध्ये आणि सक्सेसफुल ट्रेक झालेला आहे. पावसाने मध्ये पण थोडी हजेरी लावली, मस्त वाटलं. तर आपल्या गाड्या घेऊ इथून थोडा वेळ बसू आणि निघू परतीच्या प्रवासाला. चला. कसा झाला ट्रेक? एकदम छान. मस्त मस्त. कसं झालं खाणं पिणं व्यवस्था? एकदम जबरदस्त. काहीच विषय नाही. बारकी चांगली चालली तुमची? पहिल्यांदा चालली. बाळा वाघ कसा झाला ट्रेक? एकदम भारी. मस्त ना. पोरांनो ट्रेक कसा झाला? ओली वेळची मजा कशी आहे? भारी ना. काव्या कसं वाटलं? कसं वाटलं? छान वाटलं. बाळा मस्त ट्रेक झाला. चला आता आपला हा व्हिडिओ या ठिकाणी आपण एंड करतोय आणि हा व्हिडिओ नक्की बघा. खूप मजा आली पोरांमुळे
आणि खरं तर हरिश्चंद्रगडला पावसाळ्याच्या अगोदर एकदा जाण्यात वेगळी मजा असते आणि तो आम्ही जाऊन आलो. आता पावसाळ्यानंतर परत एकदा चक्कर मारू. तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या चॅनललाही फॉलो करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय. कमेंट करा.